प्रेग्नन्सीच्या पहिल्या 7 महिन्यामध्ये ना आपल्या स्किनवरती छान असा ग्लो दिसत असतो, पण जसा आहे ना 8वा 9वा महिना सुरू होतो ना प्रेग्नन्सीचा, तेव्हापासून आपली स्किन एकदम डल दिसायला सुरुवात होते. त्याच्यामुळेच मी माझं मॉर्निंगचं स्किन केअर कधी स्किप करत नाही. तेच म्हटलं तुमच्यासोबत आज शेअर करावं. स्टार्टिंगला ना मी मसूरची डाळ घेतलेली, म्हणजेच त्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, दूध टाकले आणि फेस छान क्लीन करून घेतला. त्यानंतर ना जो काही तुम्ही फेस वॉश यूज करतात त्यांनी फेस क्लीन करून घ्या. आणि त्यानंतर ना पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलं आणि त्यांनी फेस आहे ना मस्त असा मसाज करून घेतलेला आहे मी. त्यानंतर ना टोनरच्या ऐवजी ना मी हे रोज वॉटर यूज करत असते आणि लास्टला आहे ना सनस्क्रीन यूज केलेली. या ज्या काही 4-5 बेसिक गोष्टी आहेत ना ह्या तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करा. बघा तुमच्या स्किनवरती पिगमेंटेशन वगैरे काहीच दिसणार नाही. आणि हा प्रेग्नन्सीमध्ये ना ते चेहऱ्यावरती वांग येतात किंवा हायपर पिगमेंटेशन वगैरे येतात. मला फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा आले नव्हते आणि अजून सुद्धा आले नाहीत. माहीत नाही आता पुढे येईल का नाही. त्याच्यासाठी ना मी एक होम रेमेडी फॉलो करत असते. ती जर तुम्हाला हवी असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये मला हो म्हणून टाईप करा. मी त्याची होम रेमेडी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि हे सगळं करताना चटपट खाण्याची खूप भूक लागलेली होती. मस्त असं आहे ना मी मसाला पुलाव बनवलेला होता आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि आत्तापर्यंत जर आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा, लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.